रात्रीची वेळ. मी लॅपटॉप बंद केला. थोडा वेळ गॅलरीत आलो. छान हवा सुटली होती. खूप बरे वाटले. समोरील सगळ्या फ्लॅट्समधील लोक साखर झोपेत होती. सगळीकडे भयान शांतता. समोरचा पिंपळ अचानक सळसळला. अंगावर काटा आला. असे वाटले आत जावे, पण ग्राउंड फ्लोअरवर हळूच खिडकीचा पडदा सरकला. आत काळोख होता. हलकीशी बांगड्यांची किणकिण ऐकू आली. कुणीतरी मला चोरून बघत होते. मला माहीत आहे तिथे पेईंग गेस्ट मुली आहेत. त्यांचे नेहमीच काहीतरी सुरू असते. मी हसतच आत आलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिस टूरसाठी बँगलोरला गेलो होतो. ती शनिवारची रात्र होती. फ्लाईट उशिराच आली. रात्रीचे 2:15 वाजले असावेत. मी कॅबने आलो होतो. कॅब निघून गेली. बांगड्यांची किणकिण ऐकू आली. मी सहज वळून बघितले. खिडकीचा पडदा आता सरकला होता. खूप सारा मोगऱ्याचा गंध श्वासात भरला गेला. तेच ते नाजूक हसणे कानावर आले. वातावरणात गूढता होती. खूपच शांतता होती. एक कुत्रे त्या खिडकीकडे बघून रडत होते. मला माहीत होतं त्या मुली माझ्या खोड्या काढतात. मी खूप सुखावत होतो, कारण मी पण बॅचलर होतो. मी लिफ्टपाशी गेलो. कुणीतरी माझ्याच मागून धावत जिन्याकडे गेले. पायातले नुपूर हलकेच किणकिणले. लगेच ओळखलं, ह्याच मुली असाव्यात. लिफ्ट सोडून जिन्यावरून निघालो. प्रत्येक मजल्यावर मला लिफ्ट दिसत होती. त्या लिफ्टमध्ये कुणीतरी लेडी असावी. लिफ्टच्या काचेमधून तसे दिसत होते. मोगरा माळलेली. तिचे लांब सडक केस पाठीवर रुळत होते. पण ती पाठमोरी होती. चेहरा दिसत नव्हता. खरं तर मला तिला भेटायला आवडेल. मी लिफ्टपाशी आलो. बटन दाबून धरले, पण लिफ्टमध्ये कुणीच नव्हते. कसे शक्य आहे? मी लिफ्टमधून खाली आलो. खाली पार्किंगचे लाईट गेले होते. खूप काळोख होता. वॉचमन कुठेही दिसत नव्हता. सगळीकडेच पार्किंगमध्ये लाईट नव्हते. आसमंतात गारठा भरून राहिला होता. समोरून काहीतरी हालचाल झाली. मोगऱ्याचा गंध आसमंतात तरवळला. मात्र 4-5 भटके कुत्रे अचानक कुठून तरी आले आणि करुण स्वरात रडायला लागले. ते सुद्धा समोरच्या ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटकडे बघून. माझे डोळे त्या मुलींना शोधत होते, कारण त्याच हे करत आहेत यावर मी ठाम होतो. सगळीकडे सामसूम होती. उद्या सकाळी बघूया म्हणून मी घरी आलो. गॅलरीत येऊन बघितले. सगळीकडे शांतता पसरली होती. अगदी त्या मुलींच्या फ्लॅटमध्येही वेगळीच शांतता होती. त्या गाढ निद्रेच्या अधीन झाल्या असाव्यात. मी सुद्धा खूप दमलो होतो. गाढ झोपलो. सकाळी अचानक माझी झोप उघडली. घड्याळात 9:30 वाजले होते. डोक्यात कालच्या सगळ्या गोष्टी फिरत होत्या. काय होतं ते सगळं? मी पटकन उठलो आणि गॅलरीत आलो. समोरचा फ्लॅट पूर्ण शांत. ना आवाज ना हालचाल. काहीतरी वेगळंच वाटत होतं. मी खाली जाण्याचा निर्णय घेतला. ग्राउंड फ्लोअरवर पोहोचलो. त्या फ्लॅटच्या दरवाजाजवळ गेलो. दरवाजावर जाड धूळ साचली होती. मी थोडा गोंधळलो. हे काय? कालच तर. तेवढ्यात मागून आवाज आला. काय पाहिजे साहेब? मी वळून पाहिलं. वॉचमन उभा होता. मी सहज विचारलं, तू रात्री कुठे होतास? तो काहीच बोलला नाही. इथे राहणाऱ्या मुली आहेत ना? तो काही क्षण माझ्याकडे बघत राहिला. मग हळूच म्हणाला, साहेब, इथे कोणी राहत नाही. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. काय? पण मी काल. तो पुढे म्हणाला, साहेब, तुमचा भूतप्रेत यावर किती विश्वास आहे?
रात्री इथे विचित्र घटना घडतात, त्यामुळे मी इथे नसतो. इथे खूप लोकांना विचित्र अनुभव येतात, त्यामुळे रात्री 12 ते 3 पर्यंत मी बेसमेंटमध्ये असतो. सगळ्यांना माहीत आहे. काम असेल तर मला कॉल करतात. अरे मी बघतो इथं कोणी मुली. 3 महिन्यांपूर्वी त्या फ्लॅटमध्ये 4 मुली राहत होत्या. माझा श्वास आता रोखला गेला. एका रात्री लोक म्हणतात की गॅस लीक झाला आणि सगळ्या जागीच गेल्या. हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी थरथरत वर बघितलं. हे कसं शक्य आहे? कुठेतरी माझं मन गुंतलं होतं. मी सतत टूरला जात असतो. घरात पण मी एकटाच. घरचे सगळे गावी असतात, त्यामुळे सोसायटीत काय घडते मला कळलेच नाही. त्या रात्री मी असाच विचार करत गॅलरीत उभा होतो. लॅपटॉपवर काम करून खूप दमलो होतो आणि सहज लक्ष गेले. तीच खिडकी, तोच पडदा हळूच सरकला. मी धावत खाली आलो. हा वॉचमन विडा आहे. आज बघायचंय मला ती लपून बघणारी. हो, तिला बघायचं होतं. पण फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आत काळोख आणि त्या काळोखातून 4 सावल्या हळूहळू पुढे येत होत्या. बांगड्यांची किणकिण, नुपुरांचा आवाज आणि एकाच वेळी 4 वेगवेगळे आवाज. काल तू आम्हाला शोधत होतास ना? माझे पाय जड झाले. मी मागे सरकलो, पण माझ्या अगदी कानाजवळ एक हलकीशी कुजबूज. आज आम्ही तुला सापडलो. मोगऱ्याचा गंध प्रचंड दळवळला. मी घाबरून मागे वळलो. माझ्या अगदी समोर ती उभी होती, जिचा चेहरा मी काल पाहू शकलो नव्हतो. लांबसडक केस बाजूला झाले आणि तिचा चेहरा दिसला. डोळे पूर्ण पांढरे, ओठांवर हसू आणि गळ्याभोवती काळसर व्रण. तिने हात पुढे केला. बांगड्या हलक्या आवाजात वाजल्या आणि ती म्हणाली, चल आमच्यासोबत. मी जिवंत असताना रोज तुला पाहत होते. मला तू खूप आवडत होतास. तुला भेटायचे होते, तुझ्याशी लग्न करायचे होते. पण दुसरे दिवशी सकाळी एक तरुण मृतावस्थेत लोकांना त्या फ्लॅटच्या समोर दिसला. डॉक्टरांनी हार्ट अटॅक हे कारण सांगितले, तरी वॉचमनला समजले हाच तरुण काल याच फ्लॅटमधील मुलींची चौकशी करत होता. वॉचमन कुणालाही काहीही न बोलता नोकरी सोडून गेला.